Good morning, friends. After understanding the concept of element of cost, today we will take information about statement of cost sheet. Cost sheet is a statement. It is created for the purpose of determining the price of the product. For this purpose, all expenses which is related to product are collected or extracted from the Department of Finance and analyze the expenses under the various heads in the form of statement. This tabulated statement is called as a cost sheet. This statement should present cost information about total cost as well as cost per unit. Okay, then actually this is the pro forma of cost sheet. यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये कॉस्ट शीटचा प्रोफॉर्मा जो आहे तो आपण कॉस्ट वाइज थोडासा केलेला आहे. शेवटी आपण पाहणार आहोत की कॉस्ट शीट जे आहे त्या सगळ्या टोटल कॉस्टची बेरीज म्हणजेच आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट आहे. आपल्याला प्रेझेंटेशन मध्ये याचं डिवायडेशन केलेलं आहे कॉस्ट वाइज. तर आपण समजून या ठिकाणी घ्यायचं आहे की सगळ्यांची एकत्रितच हा चार्ट त्या ठिकाणी आपल्याला आहे. तर यामध्ये सुरुवातीला नेम ऑफ पर्टिक्युलर कंपनी येईल, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट जे आहे ते आपल्याला इथे येईल, फॉर द इयर किंवा फॉर द पिरियड. जसं आपल्याला इन द एक्झामच्या वेळेस जसं दिलं असेल त्याप्रमाणे आपण इथं फॉर द इयर असेल किंवा फॉर द पर्टिक्युलर पिरियड असेल ते इथं आपण पुटअप करायचं आहे. तर यामध्ये पर्टिक्युलर अमाऊंट आणि जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये अमाऊंट पर युनिट कॅल्क्युलेट करायला सांगितले असेल तर पर युनिट हा एक कॉलम त्या ठिकाणी आपल्याला ॲडिशन होईल. जर टोटल कॉस्ट टोटल प्रोडक्शनची सांगितली असेल तर मात्र आपल्याला फक्त पर्टिक्युलर इनर अमाऊंट कॉलम आणि आउटर अमाऊंट कॉलम असे 3 कॉलम येतील. आणि ज्यावेळेस आपल्याला पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट पर युनिट कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर पर युनिटचा कॉलम आपल्याला ॲडिशन त्या ठिकाणी करावं लागेल. फर्स्टली वी टेक द ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आपल्याला पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल घ्यायचा आहे जो आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल. ॲज इट इज ओपनिंग स्टॉक आपल्याला यामध्ये त्या ठिकाणी घ्यावायचा आहे. देन इन दिस ओपनिंग स्टॉक वी ॲड द परचेस ड्युरिंग द पिरियड ऑर इयर. जसं आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल त्या पद्धतीनं परचेस आपल्याला याच्यामध्ये ॲडिशन करायचे आहेत. म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस कॅरेज इनवर्ड, which activities related to purchase, carriage inward, octroi, freight, etc. addition in the purchases. त्यानंतर या टोटल मधून आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करायचा आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल किंवा यामध्ये ॲडिशन अजून आपल्याला इन्फॉर्मेशन येते स्क्रॅप व्हॅल्यू किंवा स्क्रॅप मटेरियल असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला याच्यातून लेस करून घ्यायचं आहे. म्हणजे मटेरियल कंझ्युम्ड हा पहिला पार्ट त्या ठिकाणी आपल्याला कॉस्ट मिळते की मटेरियल कंझ्युम्ड. तर मटेरियल कंझ्युम्डचा फॉर्म्युला काय आपल्याला क्रिएट करता येईल, ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस कॅरेज इनवर्ड लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. म्हणजे आपल्याला मटेरियल कंझ्युम्ड इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर नेक्स्ट पार्ट आपल्याला टू बी कंटिन्यूड आहे. मटेरियल कंझ्युम्ड मध्ये आपल्याला डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ॲडिशन करायचे आहेत. आणि आपल्या पहिला उत्तराचा जो पार्ट मेन असेल तो प्राइम कॉस्ट. म्हणजे प्राइम कॉस्ट इज इक्वल टू मटेरियल कंझ्युम्ड प्लस डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे आपल्याला मिळेल
prime cost. In the prime cost we added work or factory cost. It means that which expenses is related to factory, that expenses addition in प्राइम कॉस्ट. म्हणजे प्राइम कॉस्ट मध्ये आपल्याला फॅक्टरी एक्सपेन्सेस सगळे ऍडिशन करायचे आहेत. तर काही एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. इनडायरेक्ट वेजेस, डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी, डेप्रिसिएशन ऑफ फॅक्टरी बिल्डिंग, रिपेअर्स टू मशिनरी बिल्डिंग, फ्युल, इलेक्ट्रिसिटी, हीट, पॉवर, इनडायरेक्ट मटेरियल, फॅक्टरी सुपरविजन. म्हणजे हे जे सर्व आयटम त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत ते ओनली फॉर रिलेटेड टू फॅक्टरी, म्हणजे फॅक्टरीशी रिलेटेड जे काही घटक असतील ते आपल्याला प्राइम कॉस्ट मध्ये ऍड करायचे आहेत. म्हणजे प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी कॉस्ट एक्सपेन्सेस केल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट मिळते ती ग्रॉस वर्क कॉस्ट. म्हणजे इथं काय मिळणार आहे आपल्याला, ग्रॉस वर्क कॉस्ट इथं मिळेल. त्यानंतर ग्रॉस वर्क कॉस्ट मध्ये ओपनिंग बॅलन्स ऑफ वर्क इन प्रोग्रेस. इथं आपल्याला काही वेळेस फॅक्टरीमध्ये वर्क इन प्रोग्रेस म्हणजे प्रोडक्ट निर्मितीची प्रक्रिया सुरू असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही मटेरियल जे असेल ते वर्क इन प्रोग्रेस आहे. तर ओपनिंग बॅलन्स ऑफ वर्क इन प्रोग्रेस आहे तो आपल्याला काय करायचा याच्यामध्ये ऍडिशन करायचा आहे. अँड क्लोजिंग बॅलन्स ऑफ वर्क इन प्रोग्रेस, क्लोजिंग बॅलन्स जो वर्क इन प्रोग्रेसचा आहे तो आपल्याला काय करायचा याच्यातून लेस करायचा आहे. त्याचबरोबर सेल ऑफ स्क्रॅप, फॅक्टरीमध्ये जर काही सेल ऑफ स्क्रॅप असेल तर ते आपल्याला याच्यामधून लेस करायचं आहे. आणि आपल्याला मटेरियल ज्यावेळेस मटेरियल कंझ्युम्ड काढतो तिथं स्क्रॅप ऑफ मटेरियल आहे. अँड देन फॅक्टरीमध्ये ज्यावेळेस आपण आहे त्यावेळेस सेल ऑफ स्क्रॅप. म्हणजे ग्रॉस फॅक्टरी कॉस्ट मधून आपण ऍडिशन ओपनिंग वर्किंग प्रोग्रेस करायचा आहे आणि क्लोजिंग बॅलन्स लेस करायचा आहे. असेल तर सेल ऑफ स्क्रॅप लेस करायचा आहे आणि आपल्याला अमाऊंट मिळेल वर्क ऑर फॅक्टरी कॉस्ट. म्हणजे बी पॉइंट आपल्याला कॉस्ट मिळेल वर्क ऑर फॅक्टरी कॉस्ट. आफ्टर दॅट वर्क कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला ऍडिशन काय करायचे आहे त्याच्यामध्ये ऑफिस ऑन कॉस्ट किंवा ऑफिस एक्सपेन्सेस. दिस एक्सपेन्सेस रिलेटेड टू ओनली ऑफिस, म्हणजे ऑफिसशी संबंधित जे घटक असतील तेच घटक आपल्याला याच्यामध्ये ऍडिशन करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल ऑफिस सॅलरी, ऑफिस रेंट, डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन चार्जेस, फर्निचर अँड जनरल एक्सपेन्सेस. दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑफिस एक्सपेन्सेस. याच्यामध्ये आणखी काही वेगळे आयटम सुद्धा आपल्याला येऊ शकतात. तर फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस एक्सपेन्सेस ऍडिशन केल्यानंतर आपल्याला जे अमाऊंट मिळणार आहे ती काय मिळणार आहे, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. काय मिळणार आहे, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आता टोटल ऑफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स, जे लास्ट इयरचा असेल किंवा लास्ट पिरियडचा असेल तो काय करायचा, ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ऍड करायचा आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स त्याच्यातून लेस करायचा आहे. म्हणजे टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मधून मध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स ऍडिशन करायचा आणि ओपनिंग स्टॉक ऑफ क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स हा लेस करायचा आहे. आपल्याला अमाऊंट त्या ठिकाणी मिळेल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये ऍडिशन काय करायचे आपल्याला, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. Cost of goods sold add selling and distribution expenses. It means that which expenses is related to particular product selling or distribution to the customers. जे आपल्याला इथं सेल्सच्या संदर्भात जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड जे आहेत तेवढेच एक्सपेन्सेस आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल सेल्स कमिशन, ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, सेल्समॅन सॅलरी. म्हणजे या पद्धतीनं काही एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भात जर काही आयटम्स याच्यामध्ये असतील तर ते आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. म्हणजेच कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये आपण
सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतर आपल्याला जी कॉस्ट मिळणार आहे त्यालाच काय म्हटलं जाईल, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स. लक्षात आलं, टोटल कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल्स असं त्या ठिकाणी म्हटलं जाईल. आणि कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट मध्ये प्रॉफिट ऍडिशन केल्यानंतर आपणाला पर्टिक्युलर त्या वस्तूची किंवा त्या प्रोडक्शनची सेल्स प्राइस मिळेल. म्हणजे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट मध्ये आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की मटेरियल कंझ्युम्ड, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी और वर्क कॉस्ट, त्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, टोटल कॉस्ट, प्रॉफिट आणि सेलिंग प्राइस. म्हणजे आपण सुरुवातीलाच त्या ठिकाणी पाहिलेलं होतं की इट इज द क्रिएटेड फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द प्राइस ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे इथं आपल्याला त्याची सेलिंग प्राइस या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे त्या उत्पादनाची सेलिंग प्राइस किती आहे. तर आपण एका याच्यामध्ये फॉर्म्युले जर आपण तयार केले तर त्या पद्धतीनं फॉर्म्युला पहा. मटेरियल कंझ्युम्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस प्लस कॅलेज इनवर्ड लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. देन दुसरा आपल्याला फॉर्म्युला काय तयार होईल, प्राइम कॉस्ट इज इक्वल टू मटेरियल कंझ्युम्ड प्लस डायरेक्ट वेजेस प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राइम कॉस्ट. तर ग्रॉस वर्क कॉस्ट कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला तयार करता येईल, प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी एक्सपेन्सेस इज इक्वल टू ग्रॉस वर्क कॉस्ट. तर त्यानंतर वर्क और फॅक्टरी कॉस्ट कशा पद्धतीने तयार होईल, प्राइम कॉस्ट प्लस फॅक्टरी एक्सपेन्सेस add opening balance of work in progress and less closing balance of work in progress is equal to work or factory cost. Then total cost of production is equal to factory cost plus office expenses is equal to total cost of production. त्यानंतर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड जे असेल ते काय सांगता येईल, टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. Okay, then last total cost or cost of sales is equal to cost of goods sold plus selling and distribution expenses is equal to total cost. And lastly selling price is equal to total cost plus profit. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला क्रिएट करता येईल. तर या लेक्चर मध्ये आपण स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि आपण फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे की फायनान्शियल अकाउंट कडून जी इन्फॉर्मेशन किंवा एक्सपेन्सेस आले त्याचं फक्त आपल्याला डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी करायचं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढीच संकल्पना समजावून घेऊयात. ओके, थँक्यू एव्हरीवन.